फुटीर खासदार संजय दिना पाटलांविरोधात ठाण्यात संतापाचा उद्रेक। काळ्या फिती लावून पत्रकारांनी केला निषेध। शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अविच्छ भाषेत शिवागाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेच्या सर्व स्तरावर तीव्र निषेध व्यक्त होत आहे। या विरोधात पहिली ठिणगी ठाण्यात पडली असून ठाणे शहर पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी ठाणे महापालिकेसमोर काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले। आंदोलन दरम्यान पत्रकारांनी काळ्या फिती लावून खासदार संजय पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। व्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला आहे। या देशामध्ये संविधानाने राज्य चालतं, संविधानाप्रमाणे चाललं पाहिजे। तुमचा कोणावरती राग असेल, तुम्ही पक्षांतर केलं, तुमचा राग असेल तर तो तुम्ही संयमाने तुम्ही आमच्या पत्रकाराशी बोलला। आमचे पत्रकार कोणाच्या घेण्यात नसतात, देण्यात नसतात, त्यांना तुमच्या कुठल्या पक्षाशी किंवा कुठल्या जनाशी देण्यात नसतं। तुम्ही जे केलं ते बरोबर आहे काय ते लोक ठरवतील, परंतु तुम्ही आमच्या पत्रकारांना टार्गेट करणं हा गुन्हा आहे। आणि मी ठाणे शहराच्या पत्रकारांच्या वतीने आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे त्यांचे नेते आहेत, त्यांना मी विनंती करतो की अशा या शिवराळ भाषा करणाऱ्या आमच्या पत्रकारांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या माणसाच्या विरोधात तुम्ही कडक कारवाई करावी, त्याला समज द्यावी। आम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवरती अशा पद्धतीने घाला घालणं हे खासदाराला शोभत नाही। आपण देशाचे प्रतिनिधित्व करत असता आणि आपल्याला लोकशाही आणि पत्रकार मूल्य काय आहेत हे माहिती आहे। आणि अशा पद्धतीने आमचे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे सहचिटणीस यांना तुम्ही थेट ठार मारण्याची आणि त्यांना बघून घेण्याची भाषा करताय हे चुकीचं आहे आणि त्याचा आम्ही सर्व पत्रकार म्हणून निषेध करतो। आणि आपण जो हा राग पत्रकारांवर काढताय तो राग तुम्ही तुमच्या लेवलवरती ठेवा। आमच्या पत्रकार संघाचे सदस्य असलेले गणेश थोरात हा दुवा बनायला गेले होते आणि अशा परिस्थितीत त्यांनी वड्याचं तेल वांग्यावर काढावं म्हणून गणेश थोरात यांना जर थेट ठार मारण्याची धमकी दिली असेल, आम्ही तुम्हाला जेवायला देतो म्हणून सांगितलं असेल, तर याच्यासारखा सर्वात घाणेरडा प्रकार कुठलाच नसणार आहे। आणि आज तुम्ही एकीकडे आम्हाला चौथा स्तंभ म्हणताय आणि वरून त्याच चौथ्या स्तंभावर कुऱ्हाडी चालवण्याच्या भाषा करताय। किती दिवस पत्रकार तरी हे सगळं सहन करणार? आणि ज्या दिवशी ह्या पत्रकारांनी ठरवलं की यापुढे तुम्हाला कुठल्याही चॅनल्सला आणि कुठल्याही वृत्तपत्रात स्थानच द्यायचं नाही असं जर ठरवलंच आम्हा पत्रकारांनी सर्वांनी, तर तुमचं हे राजकीय अस्तित्वही डळमळीत होईल। त्यामुळे